नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज मौजे कोरेगाव येथे भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या बकासूरच्या हार झाली गटाला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर नक्कीच आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की आपला लाडका बकासूर पुन्हा एकदा आज कोरेगाव इथेच पळताना दिसणार का? कारण संपूर्ण गट बाद झालेले, त्यामुळे तो गट पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार का, अशी चर्चा चालू आहे. तर नक्कीच तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर भावांनो, जो बैलगाडी शर्यत क्षेत्रातला निर्णय आहे, जो कमिटीचा नियम आहे, त्या नियमानुसार आपला बकासूर पुन्हा एकदा पळताना दिसू शकत नाही. कारण भावांनो, असा नियम आहे की एक बैल एकदाच पळवू शकतो. तसंच आज आपला बकासूर गट क्रमांक 29मध्ये पळवून गटाला हार झाली. तर असो भावांनो, बकासूर पुढच्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करेल. आज बकासूर पुन्हा एकदा पळताना दिसणार नाही. आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. गट पुन्हा पळवायला पाहिजे की नाही, कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.